मित्रांनो, जेव्हापासून बिग बॉसच्या घरामध्ये राखी सावंत आले, तेव्हापासून बिग बॉसच्या घरामध्ये द राखी सावंत शो पाहायला मिळतोय. राखीची चर्चा बिग बॉसच्या घरामध्ये रंगताना दिसते. मग राखीच्या समोर, राखीच्या पाठी, राखीची चर्चा, राखी करता सगळं शोमध्ये पाहायला मिळते. जेव्हापासून राखी आली म्हणजे डे 1 पासून कालचं नॉमिनेशन किंवा त्यानंतरचं जे फुलकोबी किंवा राखीची त्यानंतरची सगळी कॉमेडी याच्यामध्ये पूर्णतः राखी सावंतच पाहायला मिळाली. पण काल आहे ना, राखी सावंत नॉमिनेशनमध्ये खूप कन्फ्यूज झाली होती. बाकीच्या लोकांनी राखी सावंतला खूप कन्फ्यूज केलं. तिचा गेम तिला खेळू दिला नाही. प्राजक्ताला नॉमिनेशनमध्ये टाकायचं किंवा प्राजक्ताला सेव्ह करायचं हे तिला कळतच नव्हतं. शेवटी राखीने एक निर्णय घेत प्राजक्ताला सेव्ह केलं आणि आपल्या नॉमिनेशनचा बळी दिला आणि प्राजक्ताला सेव्ह केलं. फनी वेमध्ये का होईना, राखी सावंत इथे प्राजक्ताला सांगताना दिसली, की "तू मला शेरा बनवून देशील ना, म्हणून तुला मी सेव्ह केलंय." बघा, प्राजक्तासाठी राखी सावंत नक्कीच कालच्या नॉमिनेशनमध्ये खेळली. त्यानंतर आणखी एक पाऊल राखीने पुढे टाकले. राखी सावंतचं मी नुकतं सोशल मीडियात चेक केलं. त्याच्यावरती राखी सावंतच्या टीमने प्राजक्ताला सेव्ह करा अशी स्टोरी शेअर केली आहे. इकडे राखीसाठी मतं द्या असं अजिबात राखीच्या टीमने सांगितलं नाही. प्राजक्ताला तुम्ही सेव्ह करा, तिला वोटिंग करा असं सांगितलं आहे. एकंदरीत असं कळतंय राखीच्या त्या सोशल मीडिया पोस्टवरनं, राखी तर सेफ होणार आहे, परंतु प्राजक्ता ही घराबाहेर जाऊ शकते. त्यामुळे तिला सेव्ह करा, तिला वोटिंग करा. परंतु एकंदरीत कालच्या त्या नॉमिनेशन टास्क नंतर राखीची आणि प्राजक्ताची चांगली बॉन्डिंग झाली आणि बिग बॉसच्या घराबाहेर देखील राखीची टीम प्राजक्तासाठी काम करताना दिसते. बघा मित्रांनो, राखी सावंत ही बिग बॉसच्या घरामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आली. कॉन्ट्रॅक्ट संपला की ती बिग बॉसच्या घराबाहेर जाईल. परंतु एकंदरीत काल खूप छान या दोघींचं बॉन्डिंग झालं आणि आता राखीला आणि राखीच्या टीमलाही वाटतं की प्राजक्ता ही बिग बॉसच्या घरामध्ये थांबावी. त्यासाठी राखीची टीम कुठेतरी प्राजक्ताला सेव्ह करा असं आव्हान करताना दिसते. काय वाटतं तुम्हाला, राखी सावंतकडनं एवढं आव्हान करून देखील प्राजक्ता ही बिग बॉसच्या घरामध्ये थांबेल की तिला बिग बॉस घराबाहेर काढतील? याबद्दल तुमचं काय मत आहे? या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत कोण जाणार बिग बॉसच्या घराबाहेर? राखी सावंत, प्राजक्ता, राकेश की रोशन? हे कमेंट्स करून नक्की सांगा. राखीप्रमाणे तुमचा देखील प्राजक्ताला सपोर्ट आहे का, हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.